नमस्कार. होमशेफ अनितामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण एक वेगळीच बिर्याणी करून बघणार आहोत ज्याचं नाव आहे मसुराची बिर्याणी. त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण एकदा बघून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला भरपूर मोड आलेले 1 कप मसूर लागणार आहेत. आदल्या दिवशी मसूर स्वच्छ धुवून भिजवून ठेवायचे आणि रात्री त्यातलं पाणी काढून एका रुमालामध्ये घट्ट बांधून रात्रभर ठेवायचे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला असे छान मोड येतील. नंतर आपल्याला लागणार आहे 1 कप कोथिंबीर, 1.5 कप पुदिन्याची पाने, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे. आपलं वाटण झाल्यानंतर त्यात पिळायला लागणार आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 2 ते 3 टेबलस्पून साजूक तूप, चवीनुसार मीठ आणि 1.5 कप मी इथे अख्खा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलाय. तो 15 ते 20 मिनिटं साधारण भिजला गेला पाहिजे. नंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं जिरं, दालचिनी, अख्खी वेलची, तमालपत्र आणि लवंगा. आता आपल्याला कोथिंबीर, पुदिना, आलं, मिरची आणि लसूण हे मिक्सरला वाटून घ्यायचे आणि हे वाटल्यानंतर आपल्याला त्याच्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. हे सगळं मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे आणि हे वाटल्यानंतर त्याच्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे. आपलं वाटण छान तयार झालंय आणि त्यात मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलाय. आता आपण बिर्याणी करण्यासाठी एक डावभर तेल घालून हे भांडं तापवत ठेवलेलं आहे. मग अशी मी तुम्हाला सगळ्या साहित्याची यादी दिली, पण त्यात एक डावभर तेल सांगायचं माझं राहून गेलं. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरं घालायचंय. जिरं असं छान फुलल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, एक अख्खी वेलची, 1-2 लवंगा असं सगळं घालून छान परतून घ्यायचं. आता आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते वाटण घालूया. हे सगळं छान परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोड आलेले मसूर घालायचे. तुम्ही बघू शकता मसूर छान असे परतले गेले हिरव्या वाटणात. आपण त्याला अजिबात शिट्टी दिलेली नाहीये, त्यामुळे ते कच्चेच आहेत. पटकन शिजण्यासाठी आपण आता त्याच्यावरती गरम पाणी घालून मग तांदूळ घालणार आहोत. मी एकीकडे इथे गरम पाणी करत ठेवलंय. मिक्सरच्या भांड्याला जी चटणी लागलेली होती ती पूर्ण स्वच्छ धुवून तेच पाणी मी वापरणार आहे. आपला जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपटीनं गरम पाणी घ्यायचंय. आपण आता गरम पाणी घालूया. गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ,
असं सगळं घालून छान हलवून घ्यायचंय. आणि आता आपण त्यात तांदूळ घालणार आहोत. तांदूळ संपूर्ण घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचंय आणि असं झाकण ठेवून साधारण एक 10 ते 12 मिनिटं त्याला छान वाफ येऊ द्यायची, जेणेकरून आपले तांदूळ आणि मसूर मस्तपैकी शिजायला मदत होईल. 10-12 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. आपला तांदूळ छान फुललाय आणि मसूरही व्यवस्थित शिजलेत. आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये एक साधारण 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचे. सगळं छान मिक्स करून आपण पुन्हा एक 5 मिनिटं त्याला वाफ येऊ देऊ. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त वास येतोय आणि आपली बिर्याणी ऑलमोस्ट तयारच झालेली आहे. तांदूळ छान शिजलाय आणि मसूरही छान शिजले. आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेऊया. आपल्या बिर्याणीचं सुंदर असं प्लेटिंग करून झालेलं आहे. तयार बिर्याणी आपण कोणत्याही रायत्याबरोबर खाऊ शकतो. खूप रुचकर आणि खूप छान लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. बिर्याणी नक्की करून बघा. भेटूया पुढच्या आठवड्यात.